नमस्कार. मुक्ताई क्रोशा आणि फॅशनमध्ये मी सविता सुर्वे आपलं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत पेन स्टँड किंवा पेन फोल्डर. यात आपण चमचेही ठेवू शकतो, क्रोशाच्या आपल्या सुया असतात विणकामाच्या त्याही ठेवू शकतो आणि पेनही ठेवू शकतो. चला तर आपण पाहू यासाठी काय काय साहित्य लागतं आहे. मी यासाठी 4 रंगाची लोकर घेतली आहे. हे मी रिकामी बॉटल व्यवस्थित कापून घेतली आहे. 10 नंबरची सुई आणि कैची. सुरुवातीला आपण स्लिप नॉट घेतोय. आणि 4 साखळ्या बनवतोय. 1 2 3 4. सर्वात सुरुवातीच्या साखळीमध्ये सुई घालून हे पहा स्लिप स्टिचने अटॅच करतोय, म्हणजे आपली रिंग तयार झाली. आता ह्या रिंगमध्ये आपल्याला एकूण 12 खांब करायचे आहेत. तर पहिला खांब आपला 3 साखळ्यांचा. पुन्हा मी रिंगमध्येच 11 खांब बनवणार आहे. टोटल आपले 12 खांब हवेत आपल्याला. खांब म्हणजे आपला डबल क्रोशिया DC. तर आपण ही ओळ पूर्ण करून घेतली किंवा हा राऊंड पूर्ण करून घेतलाय. आणि सर्वात सुरुवातीचे जे 3 साखळ्या होत्या त्या 3 साखळ्याच्या सर्वात वरच्या साखळीवर आपण स्लिप स्टिचने अटॅच करून आपले हे पहा सर्वात सुरुवातीच्या साखळीवर आपण स्लिप स्टिचने अटॅच केले. आपण आता इथे दुसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय. इथे आपण 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब होतोय, तिथेच आपण अजून एक खांब घेतोय. म्हणजे आपण प्रत्येक खांबावरती 2-2 खांब घालणार आहोत. पहिले आपले 12 झाले, आता आपले 24 खांब होत आहेत. प्रत्येक खांबावरती 2-2 खांब. हा राऊंड कंप्लीट करूया. आणि सर्वात सुरुवातीच्या 3 साखळ्यांच्या खांबावरती आपण स्लिप स्टिचने अटॅच करणार आहोत. तीन साखळ्या, तिथेच अजून एक खांब, टोटल 2 खांब. पुढच्यावर एक खांब, पुढच्यावर 2 खांब. पूर्ण राऊंड हे आपलं हेच विणकाम राहणार आहे. 2 खांब, 1 खांब, 2 खांब. हे पहा 2 खांब, 1 खांब, 2 खांब. हा राऊंड आपला पूर्ण झालाय. आता आपण स्लिप स्टिचने अटॅच करूया. हा आपला तिसरा राऊंड झाला. आता आपण चौथ्या राऊंडला सुरुवात करूया. चौथा राऊंड बनवताना सुरुवातीच्या 3 साखळ्या म्हणजे आपला खांब, तिथेच आपल्याला अजून एक खांब बनवायचा आहे. पुढच्या खांबावरती एक खांब. मी एक बेसिक गोल म्हणून परफेक्ट गोल म्हणून एक व्हिडिओ टाकलाय. त्याच्यामध्ये जसं आपला गोल बनवलाय तसंच सेम गोल बनवते आपण.
मागच्या पेन स्टँडला बनवतानाही सेम तीच मेथड वापरली. हे पहा, आता मी सुरुवातीला 2 खांब, नंतर 1 खांब, हे बघा सुरुवातीला 2, नंतर 1, पुन्हा 1, पुन्हा 2, पुन्हा 1, 1, 2 असं मी राऊंड पूर्ण करते. आपलं परफेक्ट गोलची मेथड वापरली, ती मेथड वापरून आपण हे बेस बनवू शकतो. जे मी आता खालचा बेस माझा तयार झाला आहे, मी मोजून बघितला. तर आता मी जे विणणार आहे ते मागच्या लूप्समध्ये, जे आपल्याला 2 साखळ्या दिसत आहेत ते आपण दोन्ही लूप्स उचलतो आणि विणतो. तर त्याच्याऐवजी मी एकच उचलणार आहे आता पाठीमागचा. आता मी 2 साखळ्या घातल्यात, कारण इथं आपण अर्ध खांब करतोय. हे पहा 2 साखळ्या, आपण आत्तापर्यंत 3 साखळ्या घेत होतो. अर्ध खांब म्हणजे आपण तिन्ही टाके एकदम सोडतो. हे पहा, आपण तिन्ही टाके एकदम सोडतो, पण प्रत्येक खांबावरती आता आपण एक एक अर्ध खांब घालणार आहोत. हा माझा राऊंड पूर्ण झालाय. आता मी सर्वात सुरुवातीच्या ज्या 2 साखळ्या होत्या तिथे मी स्लिप स्टिचद्वारे अटॅच करते. आता आपण हा कलरमध्ये विणलाय, यासाठी आपण 4 कलरचा वापर केला आहे. तर आपण बेस किंवा आपला मेन कलर हाच राहणार आहे, ग्रे कलर. आणि आता आपण कलर बदलूया. हे पहा, इथे मी स्लिप नॉट करून घेते आणि आपण जी पहिली लोकर आहे ती कापली नाही आहे, ती तशीच ठेवलेली आहे, कारण आपल्याला पुन्हा पुढच्या ओळीला ती लागणार आहे. हे पहा, मी पहिली लोकर तशी ठेवली आहे आणि दुसरी स्लिप स्टिच घेऊन स्लिप नॉट घेऊन अटॅच केली आणि 3 साखळ्या घेतल्या. आता 6 खांब घालायचे आहेत आपल्याला. 3 साखळीचा पहिला खांब झाला, त्याच्यानंतर 5 खांब घालायचे. हे पहा, हा दुसरा खांब आहे, तिसरा, 4, 5, 6. आता मी मला इथं लूप्स बनवायचे, मग त्यासाठी मी साखळ्या घेते. 10 साखळ्या घेते. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 साखळ्या घेतल्यात मी. आणि सर्वात सुरुवातीला ज्या खांबांवर आपण साखळ्यांना सुरुवात केली तिथेच आपण स्लिप स्टिचने अटॅच करतोय. सॉरी, माझं व्हिडिओ जरा थोडं दाखवताना दिसत नाही आहे तुम्हाला, याच्यासाठी मी पुन्हा पुढचं पण तुम्हाला थोडंसं विणून दाखवते. हे पहा, लूप्स तयार झाले, पण मी तुम्हाला हे पुन्हा दाखवते. त्यासाठी मी पुन्हा 6 खांब पुढचे विणून घेते. 2, 3, 4, 5, 6 आणि आता 10 साखळ्या विणून घ्यायच्या आणि सेम असंच लूप्स बनवायचे आपल्याला इथे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे सुरुवातीच्या खांबावरच्या 2 लूप्स उचलते आपण. हे पहा, आणि स्लिप स्टिच घेतोय. इथे आपण स्लिप स्टिच घेतोय. हे पहा, आणि आपले एक लूप्स तयार झाले. आता मी हा पूर्ण राऊंड करून दाखवते तुम्हाला आणि तुम्हाला शेवटचे लूप्सही दाखवते कसं बनवलंय. हे पहा, आपला पूर्ण राऊंड झालाय. इथे आपण आता 10 साखळ्या घालणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10.
हे पहा स्लिप टिच घेतोय. आता सर्वात सुरुवातीच्या 3 साखळ्यांचा खांब होता त्याच्या सर्वात वरच्या साखळीवर स्लिप टिचने अटॅच करतोय. हा आपला एक राऊंड पूर्ण झाला आहे. असे आपल्याला जेवढे आपल्या जो आपण पेन स्टँडसाठी घेतलेला बरणी किंवा जे बॉटलचं कापून घेतलेलं बेस आहे तेवढा उंची झाली पाहिजे. तोपर्यंत विणायचं. आता मी पुन्हा ग्रे कलर पुन्हा घेतला आहे. हे पहा पुढच्या विणकामाला. तर प्रत्येक 6 खांबावर आपण 6 खांब घालतोय. सुरुवातीचे 3 साखळ्यांचा खांब आहे आपला. दुसरा खांब झाला 3 4 5 6 आणि 10 साखळ्या घ्यायच्या इथे जसं आपण सुरुवातीच्या राऊंडमध्ये केलं आहे. मी इथे 10 इंच उंचीची एक बेस तयार केला आधी. 10 इंच उंच घेतले ते. हे पहा ते लूप्स तयार केले आपण आणि इकडे 6 खांब आहेत पुढचे. तर मी सर्वात सुरुवातीच्या खांबावरती घालते. हे पहा आणि हे लूप्स बाहेरच्या दिशेनेच ठेवायचे, बाहेरच्या साईडला राहतील असे. हे पहा आपण प्रत्येक कलर यूज केला की त्याच्यानंतर आपण मेन आपला ग्रे कलर आहे तो वापरतोय. असं मी तुम्हाला पूर्ण विणून दाखवते. हे पहा याची जी उंची आहे तेवढं मी विणकाम करून घेते. साधारणतः 10 सेमीची उंची आहे त्याची. त्यानुसार मी विणून घेते. हे पहा हे मी विणलंय. याच्यामध्ये मी वेगवेगळे कलर वापरलेत आणि यातूनही फिनिशिंग पहा. मेन म्हणजे आपण धागे कुठेही कट न केल्यामुळे आतूनही फिनिशिंग व्यवस्थित आहे आपली. आता हे लूप्स आहेत ते आपण एकमेकात घालून घ्यायचे. साखळी जशी आपण घालतो त्याप्रमाणे त्याप्रमाणे घालायचे. तर मी आता तुम्हाला सुईने दाखवते. आपण हाताने करू शकतो पण मी आता तुम्हाला सुईने आधी दाखवते, पुन्हा हाताने पण करून दाखवते. हे पहा एकदम सोपं आहे. हे असंच पेन स्टँड बनवलं तर आपल्या मुलांचं स्टडी टेबलचं शोभा वाढेल नक्कीच. हे पहा किती सुंदर दिसतंय. आता हे मी हातानेही घालून घेते. जर आपण हे असं तयार पाहिलं तर आपल्याला अवघड वाटेल, पण तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला व्यवस्थित तर तुम्हाला काही अवघड वाटणार नाही आहे. हे असे लूप्स घालून घ्यायचे आणि नंतर आपण पुढच्या विणकामाला पण सुरुवात करणार आहे. मी सगळे लूप्स घालून मग तुम्हाला दाखवते. पहा
झाले आपले लूप्स घालून. आता आपण पिंक कलरने वरती विणायला घेतोय. तर 3 साखळ्या हा आपले सुरुवात आहे. सुरुवातीचा खांब म्हणजे 3 साखळ्या. तर इथे आपण आता पुढचे 5 खांब घालून घेऊया. म्हणजे आपले टोटल 6 खांबावर 6 खांब होतील. आणि जे आपले लूप्स बनवले त्याच्यामध्ये आपण फक्त स्लिप टिच केले. पहा, तिथे आपण खांब वगैरे काही घेतलेलं नाही आहे, फक्त स्लिप टिच. 6 खांबांवर 6 खांब लूप्समध्ये स्लिप टिच. हे पूर्ण ओळ बनवून घ्यायची आपल्याला. ही ओळ झाली आपली पूर्ण. आता आपल्याला इथे मुखरी घालायची. नाही, सॉरी, मुखरी नाही. इथे आपण वेगळं विणकाम करणार आहोत. तर यासाठी आपल्याला हे पहा, इथे एक साखळी घेतली मी सुरुवातीला. जिथे आपण सुरुवात केली तिथेच आपण एंड करतो. तिथे मी एक साखळी घेतली आहे. 2 खांब सोडून तिसऱ्या खांबावरती आपण 3 खांब विणणार आहोत. 1 2 3. इथे आपण 3 खांब 3 साखळ्या विणल्या आणि तिसऱ्या खांबावरच्या लूप्समध्ये आपण पुन्हा हे पहा स्लिप टिच करणार आहोत. 3 साखळ्या केल्या त्यांच्यासाठी, म्हणजे वरती छान त्रिकोण तयार होतो. आणि पुन्हा त्याच खांबावरती आपण 3 खांब घालणार आहोत. 3 खांब 3 साखळ्या, नंतर 3 साखळ्यांचे लूप्स बनवला आणि पुन्हा 3 खांब. नंतर लूप्स पाशी आपण हे पहा स्लिप टिच केलं. आता पुन्हा बघा तुम्ही, तिथे 2 खांब सोडून तिसऱ्या खांबावर आपण 3 खांब घालतोय. तीन साखळ्या, इथे लूप्स केले आपण आणि पुन्हा 3 खांब घालतोय. आणि पूर्ण राऊंड आपण हा असाच विणून घ्यायचा आहे. हे पहा किती सुंदर दिसतंय. इथे मी धागा कापून घेते. आपलं पेन स्टँड तयार आहे. तर आपण प्लास्टिकची बॉटल्स टाकूया आणि पेनही टाकूया. हे बघा किती सुंदर दिसतंय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.